आजच्या या सावता परिषद विस्तारित 2 दिवसीय निवासी प्रदेश कार्यकारिणी मीटिंग माझे मार्गदर्शक नेते ओबीसीचा बुलंद आवाज सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे साहेबांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे। कालपासून ही चालणारी प्रदेश कार्यकारिणी कालच्या सत्रामध्ये सर्वांचे परिचय साहेबांनी आपल्याला प्राध्यापक मोराळीताई आणि प्राध्यापक दादासाहेब मुंडे ही 2 चांगले वक्ते आपल्याला काहीतरी घेण्यासारखं सांगून गेले। रात्री आपण साधक बाधक चर्चा भोजनानंतर 1 वाजेपर्यंत साहेब स्वतः घरी गेले नाहीत, इथंच या ठिकाणी आपल्या बरोबर झोपले चर्चा करून। आज सकाळी काही दिवसापूर्वी जे आपण निवडी झालत्या त्याचे काही निवडीचे पत्र आदरणीय साहेबांनी या ठिकाणी दिले। आजच्या या प्रदेश कार्यकारिणीच्या या बैठकीच्या निमित्ताने सर्व महापुरुषांना वंदन करतो। या ठिकाणी उपस्थित सावता परिषदेचे तरुण तडफदार प्रदेशाध्यक्ष गणेशराव दळवे साहेब, आपले दुसरे युवकचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणजी गाडेकर साहेब, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सोनमाळीताई आणि ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी आयोजित केला, या बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष किशोर राऊत, माझे दुसरे सहकारी की संघटनेमध्ये एकाला छाप समजलं जातं आणि एकाला काटा समजलं जातं, ते आमचे सहकारी डॉक्टर राजीवजी काळे, खूप तळमळीने त्यांनी हा कार्यक्रम, काळे साहेब तुमचं कौतुक केलं पाहिजे। हा कार्यक्रम साहेब प्रत्येक कार्यक्रम जे होते त्याच्यापेक्षा काहीतरी आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला, त्याबद्दल मी काळे साहेबांना या ठिकाणी धन्यवाद देतो। या ठिकाणी आता नाव कुणाची घ्यायची, ज्येष्ठ नेते ढवळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, दुधाळ साहेब आहेत, संतोष भाऊ आहेत, पण पदाधिकारी तर सर्वच आहेत। त्याच्यामुळे माझ्याबरोबर प्रदेश कार्यकारिणीवर काम करणारे सर्व पदाधिकारी, जिल्ह्यावर काम करणारे, महानगरवर काम करणारे, तालुक्यावर करणारे, शहरावर करणारे सर्व उपस्थित पदाधिकारी, आज 31 जानेवारी 2007 साली माझे मार्गदर्शक नेते कल्याणराव आखाडे साहेबांनी एक छोटंसं रोपटं सावता परिषद म्हणून त्या ठिकाणी लावलं। आज या 18 वर्षामधला इतिहास भूगोल सांगायचं म्हणलं, संघटनेचं कामकाज जर सांगायचं म्हणलं तर या ठिकाणी वेळ आपल्याला पुरणार नाही, पण त्याचा सगळ्याचा मी साक्षीदार आहे। मी सांगू शकतो साहेब, ज्या वेळेस संघटना बांधण्यासाठी पायाला भिंगरी बांधल्यासारखं घरचा कुठलाही विचार न करता वहिनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। महिना 2-2, 3-3 महिने साहेबांनी, मग पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, पूर्ण महाराष्ट्रामध्ये पायाला भिंगरी बांधून आज या ठिकाणी समाजापर्यंत पोहोचून समाजाच्या अडीअडचणी साहेबांनी समजून घेतल्या आणि त्या समाजाला न्याय कसा देता येईल म्हणून साहेबांनी पुढे संघटनेचं ध्येय धोरण ठरवलं। आज या ठिकाणी माझे दुसरे सहकारी कायम संघटना स्थापनेपासून आपल्या साहेबांना पाठबळ देत आलेले वेळापूरचे खूप मोठं नाव असलेले प्रदेश उपाध्यक्ष महादेवभाऊ ताटे आज या ठिकाणी नाहीत, त्यांचे चिरंजीव आलेले आहेत, ॲडव्होकेट वकील।
मग समाजाच्या जवळ आपण जाताना काय विषय घेऊन गेलो पाहिजे, समाजाच्या काय अडचणीत, त्याच्यावरती साहेबांनी सखोल अभ्यास केला आणि मी ज्या समाजामध्ये जन्माला आलोय या समाजाचं काहीतरी देणं लागतं, माझं काहीतरी कर्तव्य लागतं, या भावनेतून साहेबांनी या संघटनेच्या माध्यमातून या समाजाच्या कार्याला सुरुवात केली. तसं पाहिलं तर माझ्या माहितीप्रमाणे साहेब विद्यार्थी दशकेपासून राजकारणात समाजकार्यात सक्रिय आहेत. त्याला किमान माझ्या माहितीप्रमाणे 27-28 वर्षाचा कालावधी नक्कीच या ठिकाणी पूर्ण झालेला असेल. मग आपल्या समाजामध्ये असलेले अस्मितेचे प्रश्न, या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम आदरणीय कल्याणराव आखाडे साहेबांनी केलं. ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो, सावता महाराजांचं तीर्थक्षेत्र हे राजकीय पटलावरती आणण्याचं काम, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आणण्याचं काम सातत्याने त्या ठिकाणी ते करत राहिले. साहेब मला 2011ला मेळावा आठवतो, छाती भरून येते. साहेब त्या ठिकाणी 3 महिने जिथं पडेल तिथं मुक्काम, वाड्या वस्त्यावरती त्या ठिकाणी पडत पडत आज 11 साली जो साहेबांनी मेळावा घेतला होता, स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब त्या मेळाव्याचे अध्यक्ष होते. साहेबांचा आग्रह होता, या माझ्या सावता महाराजांच्या तीर्थक्षेत्रावरती अजून कोणी हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी केलेली नाहीये. त्यांनी मुंडे साहेबांना आग्रह धरला. स्वर्गीय नेते मुंडे साहेबांनी त्या ठिकाणी पुष्पवृष्टी केली. क वर्गामध्ये देवस्थान होतं. क वर्ग म्हणजे मी इंदापूर तालुक्यातून येतो निमगाव केतकी, माझं बी देवस्थान क मध्ये सावता महाराजांचं. 25,000 लोकसंख्या आहे माझ्या गावाची. 88% माळी समाज असलेलं गाव आहे माझं. ते आमचं देवस्थान क मध्ये. इथं तर जगाचा राजा पांडुरंगाने ज्या संतांची दखल घेतली ते विकासापासून भकास. आज या ठिकाणी साहेबांनी 11 साली क मधून ब वर्ग आणण्याचं काम कल्याणराव आखाडे साहेबांच्या माध्यमातून सोबत कोट्यावधी रुपयाचा निधी 2 कोटी माझ्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी त्या देवस्थानला आदरणीय आखाडे साहेबांच्या प्रयत्नातून सगळ्यांना माहित असावं क मधून ब वर्ग आपल्या संघटनेमुळे तीर्थक्षेत्र आरणला मिळालेला आहे. हे आपल्या संघटनेचं यश आहे. मग साहेबांनी अनेक अधिवेशनं गाजवली. साहेबराव दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. परभणीचा मेळावा असेल, औरंगाबादचा मेळावा असेल, नगरचा मेळावा असेल, पुण्याचं अधिवेशन असेल, बीडचं अधिवेशन असेल आणि प्रत्येक वर्षी सातत्याने आपण कधी समाजापाशी जायचं, कधी समाजाने आपल्या मेळाव्याला यायचं म्हणून चंदनवटी जी असते त्या ठिकाणी राज्यभरातून त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत 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 त्या ठिकाणी सावता महाराजाच्या त्या ठिकाणी साहेबांनी हजारोची संख्या असलेले मेळावे त्या ठिकाणी घेतले आणि सक्सेस केले. तिथला विकासाचा उडा, आरणच्या विकासाचा विडा मी तुम्हाला खात्रीनिशी सांगतो कल्याणराव आखाडे साहेबांनी उचललेला आहे. सर्वप्रथम जर त्या तीर्थक्षेत्राचा विकास झाला पाहिजे, आवाज कोणी उठवला असेल ते सावता परिषदेने उचवलेला आहे. त्या ठिकाणी आखाडे साहेबांनी उठवलेला आहे. आज त्यानंतर जे ओबीसीचे प्रश्न आहेत, जे लोक म्हणतात कल्याणराव आखाडे साहेब बोलले नाहीत, कल्याणराव आखाडे साहेब बोलले नाहीत. आज तुमच्या डोळ्याला पट्टी लावली, ती बोललेत का नाही बोललेत तुम्हाला काय माहिती, जरा चेक करा ना तुम्ही. कोण म्हणतं व्यक्त झालेलं नाहीत. सावता परिषदेच्या माध्यमातून ओबीसीचं मंत्रालय जे स्थापन झालंय, सर्व पदाधिकाऱ्यांना छाती ठोकपणे सांगतो हे आपल्या संघटनेचं यश आहे. ओबीसीचं मंत्रालय स्थापन झालं ते कल्याणराव आखाडे साहेबांमुळेच त्या ठिकाणी झालेलं. आणि स्वर्गीय नेते मुंडे साहेब त्यांना म्हणायचे याच्यावरती बोला कल्याणराव साहेब. नगर मधलं अधिवेशन आठवतं, साहेबांची तुलना आडवाणी बरोबर, त्या आडवाणी साहेबांबरोबर त्या ठिकाणी मुंडे साहेबांनी केली, त्याचा मी साक्षीदार आहे. आज या ठिकाणी वहिनी साहेब आहेत, दोन्ही मुली लहान होत्या साहेब. त्यांचा वाढदिवस त्या ठिकाणी साहेबांच्या उपस्थितीमध्ये स्टेजवरती केला. मला वाटतं संभाजीनगर मध्ये केला आणि त्याला चेक गाडीच्या चावीने त्यांनी त्या ठिकाणी केक कापायचं काम केलं. इतकं छोटं लक्ष
साहेबांचं आखाडे साहेबांवरती होतं. आज ते मंत्रालय सुद्धा आपल्या संघटनेचं यश आहे ना. तुम्ही सांगा ना छाती टोकपणे, युट्यूबला जा, चेक करा, तुम्हाला हे बघायला मिळेल. मी सांगतोय ते. पुणे विद्यापीठाचा विषय असेल, साहेब आपण आरण ते औरंगाबाद संदेश यात्रा काढली. त्या संदेश यात्रेच्या माध्यमातून साहेब माझ्या बी गावात आलते. प्रत्येकापाशी जायचे, समाज त्या ठिकाणी स्वागत करायचा, समाज आमच्याकडला पश्चिम महाराष्ट्रातला बोलायचा. अशी कुणीही कधी संघर्ष यात्रा काढलेली नाही संघटनेची, समाजाची. पक्षाची निघती जरूर, पण समाज म्हणून संघटनाची त्या ठिकाणी काढलेली नाही. आणि वाटेल तेवढं आखाडे साहेबांना त्या ठिकाणी धन्यवाद आमच्या गावातील किंवा आमच्या तालुक्यातील, आमच्या विभागातील, पश्चिम महाराष्ट्रातील समाजातील नेते मंडळींनी त्या ठिकाणी दिले. असं हे नेतृत्व आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं पाहिजे. लाभ दिल तिथं पाणी काढण्याची धमक ह्या नेतृत्वामध्ये. साहेब आपल्यावर बराच त्या ठिकाणी अन्याय झाला, पण आपण डगमगलो नाही. राजासारखा आपण जगला, सिंहासारखा आपण वागला. आणि जो काळ 2007चा कल्याणाकडे होते ते आजही त्याच पद्धतीने माझा हा आमदार खासदाराला लाजवल, मंत्र्याला लाजवल असा हा नेता आज आमदार खासदारापेक्षा मंत्र्यापेक्षा जास्त प्रेम माझ्या हे नेतृत्वाला मिळतं. आता या आखाडे साहेबांनी आमच्यासारख्या तरुणांना संघटना निर्माण केली. लोक म्हणतात आखाडे साहेबांनी काय दिलं? अहो संघटना दिली, ही काय कमी केलं का? आज व्यासपीठ कुणामुळे निर्माण झालं? आमचे साहेब, आम्ही पश्चिम महाराष्ट्रातून येतो, मंत्री संत्री बरेच आहेत आमच्या भागामध्ये. आज बोलायची पंचायत व्हायची, परंतु सावता परिषदेच्या व्यासपीठामुळं आज ठिकाणी आपल्या संघटनेची गणिती त्या ठिकाणी केली जाते. आपल्याला विश्वासात त्या ठिकाणी घेतलं जातं. हे आपल्याला आखाडे साहेबांमुळेच मिळालं ना. संघटनेचं जर आपल्याला व्यासपीठ मिळालं नसतं तर हे आपण करू शकलो नसतो. साहेब आपल्यामुळं गावातला, तळागाळातला, वाड्या वस्तीचा समाज, समाजातली पोरं समाजाची भाषा बोलू लागले. हे काय कमी केलं का? पुणे विद्यापीठाचा विषय असेल, नवे नायगावचा विषय असेल, साहेबांनी प्रत्येक कार्यक्रमामध्ये, प्रत्येक मिटिंगामध्ये, प्रत्येक आपल्या अधिवेशनामध्ये त्याला न्याय देण्याचं, त्याला वाचा फोडण्याचं काम आखाडे साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. मी फक्त आपणाला एवढंच सांगेल, माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला साहेब आपण प्रदेशाध्यक्ष केलं, मी तुमचं त्या ठिकाणी कातड्याचं जोडं जरी केलं तरी हे उपकार कधीच विसरू शकणार नाही. संतोष राजगुरू संघटना म्हणूनच राहील आणि संघटना म्हणूनच जाईल. मला घेतलं त्यांनी पक्षावरती, मी म्हणलं साहेब नको, संघटना सोडायची असली तर मला नको, संघटना राहून जर तुम्ही देणार असला तर द्या. असं आपलं सगळ्यांची काळजी घेणारं हे नेतृत्व आहे. मला या ठिकाणी जमलेल्या पदाधिकाऱ्यांना काय महत्वाचं बोलायचं आहे की माझा जनार्दन बारवकरांसारखा हा कार्यकर्ता आखाडे साहेबांचा वेडा झाल्यासारखा काम करतो. बरोबर आहे साहेब? तशा आपण सगळी लाजत आहात. तुम्ही म्हणताल आता काय बोलायला लागला तुम्ही? प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी काकांची पोस्ट झाल्यानंतर शेअर केली पाहिजे, आपण करत नाहीत. एका वेळेस 500-500, 1000-1000 पोस्ट त्या ठिकाणी झाल्या पाहिजे. सोशल मीडियामध्ये सावता परिषदेने त्या ठिकाणी हॅक केलं पाहिजे. लोक म्हणली पाहिजे रोजच यांचं येतंय काहीतरी. आपण ते करतो का? आपण ही प्रदेश कार्यकारिणीची मीटिंग अटेंड केली, किती वेळ लागतं पोस्ट करायला, शेअर करायला? आपण सोशल मीडियामध्ये खूप कमी पडतोय. आणि माझ्या सहित मी सांगतो, कुणाला असं वाटून देऊ नका का मी प्रदेश कार्याध्यक्ष झालोय, मी समजतो मी सावता सैनिक आहे, माझं पद उद्याला राहील किंवा जाईल ती काकाची जबाबदारी. कुणाकडे ही कायमचं पद राहत नसतं. प्रत्येकाने चांगलं कार्य करा, काका तुम्हाला त्या ठिकाणी काहीतरी गिफ्ट देतील, 100% देतील. तन मन धनाने त्या ठिकाणी प्रत्येकाने काम केलं पाहिजे, कार्य केलं पाहिजे. आपल्या आपल्या भागामध्ये काम करताना आपली संघटना कशी मजबूत राहील, त्या ठिकाणी असलेलं स्थानिक नेतृत्व, या नेतृत्वाला आपण दाखवलं पाहिजे ही माझी संघटना आहे, ही माझे पदाधिकारी. तुम्ही जर त्या खिचगिंतीत गेलाच नाही, तुम्ही जर त्या नेतृत्वापर्यंत जर
नेतृत्वापासून पुढे जिल्हा लेवलला, महाराष्ट्र लेवलला काय जाणार आहे मला सांगा ना तुम्ही. प्रत्येकाने या ठिकाणी संघटना म्हणून जयंत्या, महापुरुषांच्या जयंत्या असतील, पुण्यतिथी असतील, सावता परिषद म्हणून त्या ठिकाणी साजरे चौकात केलं पाहिजे. चौकात मी इंदापूर तालुक्यामध्ये चौकात करतो, चौकात, आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर पाठवलं पाहिजे. किमान आपल्याकडे त्या पक्षाचा पदाधिकारी, आपण ज्या पक्षात आहे त्या पदाधिकाऱ्यांनी पण आपल्याला बघितलं पाहिजे, आणि ज्यांच्या विरोधात आहे त्यांना बी कळलं पाहिजे याला सावता परिषदेचं काहीतरी नक्कीच चांगलं चालू आहे, खूप चांगले लोक आहेत. येणारी जी निवडणूक असतात, निवडणुकीमध्ये आपण कुठेही पाठीमागे नाही थांबलं पाहिजे. मी छातीठोकपणे सांगतो, सुनेत्रा वहिनी, अजितदादा पवार साहेब लोकसभेला उभे होते आमच्याकडे. ह्या सावता परिषदेच्या पट्ट्याने 10 बैठका घेतल्यात काकांना बोलवून चौकात. त्याला मला वाटतं सगळ्या पक्षाची लोक होती, प्रमुख नेते मंडळी. असं बोलवा ना तुमच्या भागामध्ये, तुमच्या नेतृत्वाला सांगा ना, नाही बाबा आमचा नेता आल्याशिवाय आम्ही होऊ शकत नाही. प्रदेश अध्यक्षांनी आखाडे साहेबांना फोन केला पाहिजे. ही जबाबदारी आपली, पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी म्हणतो मी, कारण तुम्ही त्या भागामध्ये तितकं तत्पर असला पाहिजे, तितकं जागृत असला पाहिजे. आणि ह्याच्यातच आपण काय झालं रिवर्स येतोय. मी म्हणतो म्हणून नाही, तुम्ही चेक करा किती पदाधिकारी आपली पोस्ट करतात. अहो कमीपणा वाटायचं काय गरज आहे. एखाद्या साध्या माणसाने जोरे मामाने पोस्ट केली तर त्याची शेअर करा ना. आपण आपल्याला ऍटोडेटपणा नसला पाहिजे. आपल्याला समाजाचं काम करायचंय ना. आपण संघटनेचं काम करतोय ना. ह्याच्यामध्ये आम्ही जरी प्रदेशावर असलो तर कुणी मोठा नाही कुणी बारका नाही. आम्ही तुमच्या शेअरच्या पदाधिकारी इतकंच आम्ही पण लहान आहे, आम्ही नम्र आहे. पण या ठिकाणी प्रत्येक पदाधिकारी खून पाहिजे. आपले पदाधिकारी सोशल मीडियात बी रिवर्स, मीडियाच्या बातम्या असतील, चॅनलच्या बातम्या असतील, जिथे जिथे अन्याय होईल तिथं तुम्ही व्यक्त व्हा ना. संधी ती एक आपल्याला काम करण्याची. काकांनी लायसन दिलंय आपल्याला काम करायचं. आता मला जर सावता परिषदेचं काम नसतं, काम लायसन जर नसतं, तर मला मंत्री महोदयांनी कशाला ओळखलं असतं सांगा बरं. न बोलवता साहेबांनी बघितलं ना सगळं. संघटना ही माझ्या नसात आहे, संघटना ही तुमच्या सुद्धा नसात रक्तात त्या ठिकाणी असली पाहिजे. तरच तुमचं स्वप्न जे आहे ते आखाडे साहेबांचं पूर्ण होईल. तुमच्या आमच्या मनात जे स्वप्न आहे ते जर पूर्ण करायचं असेल तर प्रत्येकाने या ठिकाणी ती खूणगाड बांधली पाहिजे. काम तर सगळ्यालाच आहेत, पण थोडस त्यातून वेळ काढून हे कार्य आपण हाती घेतलेलं आहे ते तडीस नेलं पाहिजे. इथं अनेक जणांनी चांगली चांगली भाषणं केली. साहेब आपल्या सावता परिषदेमध्ये सुद्धा बरेच वक्ते तयार होतील. असे तुम्ही ती संधी देताय. सगळ्यांनी धन्यवाद द्या. साहेबांच्या विषयी टाळ्या वाजवून साहेबाचं स्वागत करा. कोण कोणाला व्यासपीठ देतं. जेव्हा पक्षाच्या कार्यक्रमाला कोणी कोणाला ओळखत नाही, भाषण लांबच सोडा, रिटून करावं लागतं, नाही तर तुम्हाला बाजूला टाकलं जातं. 10 जण बोलणारे असतात तिथं. तुम्ही आता उदाहरणार्थ तुम्ही परभणीहून आलाय तर तिथं तुमचे आमदार मंत्री त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही व्यक्त झालं पाहिजे. मी माझ्याकडे त्या ठिकाणी लोकसभेला कार्यक्रम असताना नामदार अजितदादा पवार साहेबांच्या समोर सावता परिषद म्हणून 4 झालेला माणूस आहे. मला त्या ठिकाणी ज्यावेळेस यादी झाली साहेब, यादी, त्यावेळेस ती दादा फायनल करतात. आपण बघितलंय पंढरपूरमध्ये मंगळवाड्यामध्ये प्रचारात, हा ते दादांच्या पुढे नावं गेली, त्याच्यामध्ये एक सावता परिषदेचं नाव होतं. भली मोठं नावं होती तालुक्यातली. दादांनी त्याच्यावर फुली मारली आणि सावता परिषदेच्या एका छोट्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. येऊन माझ्या सांगायचं तात्पर्य काय की प्रत्येकाने अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे. आपण जर जाऊ द्या कशाला बोलायचं, बाजूला बसायचं, हे चालणार नाही. आपलं मार्केटिंगच होत नाही ना मग साहेब, आपण कमी पडतोय त्याच्यामध्ये. प्रत्येकाने आज जाताना हे घेऊन जावावं. साहेब असे जे आपण 3 वर्षातून एकदा, मी एक विनंती करतो आपणास, 3 वर्षातून एकदा जे आपण हे मीटिंग घेतोय साहेब, 1 वर्षाला घ्या आणि मला कार्यक्रम द्या. इंदापूरला 60,000 माळी समाज आहे, मला द्या ना एखादा कार्यक्रम.
साहेब मला मिटिंग द्या एखादी, आपण शहरामध्ये सगळा खर्च मी करतो, शहरामध्ये त्या ठिकाणी आपण आयोजित करू. अशी एक वर्षाला साहेब आपण मिटिंग आयोजित केली पाहिजे. त्याच्यामध्ये काय होईल की आपण नेमलेले पदाधिकारी नक्की काम करतात का, आपले जिल्हाध्यक्ष करतात का, तालुका अध्यक्ष करतात का, एक आपलेच पदाधिकाऱ्यांना व्हेरीफाय करता येईल आणि त्यांना आपल्याला सूचना देता येतील, त्यांना विनंती करता येईल, बाबा रे करा तुम्ही काम, तुम्हाला संधी मिळाली संघटना म्हणून काम करण्याची. एक वर्षाला त्या ठिकाणी आपण असे एक दिवशी का होईना साहेब, निवासी जरी नाही झालं तरी एक दिवशी का होईना पण विचार मंथन हे होणं गरजेचं आहे साहेब. ही संस्था संघटनेचा वटवृक्ष तुम्ही विचार मंथन केल्यामुळं त्या ठिकाणी झालेला आहे. मग नगरचे मेळावे असतील, बीडचे असतील, औरंगाबादचे असतील, विचार मंथनच केलं ना तुम्ही आणि त्याच्यातून जी समाजाला जो विचार पाहिजे होता तो आपण दिला. त्याच्यामुळे समाज आपल्याकडे आला आणि समाज समाजाची भाषा बोलू लागला साहेब. असं नेतृत्व तयार होत नाही. बंधू भगिनींना माझी विनंती सर्वांना, एक नेता तयार व्हायचं म्हणलं 25 वर्ष निघून जातात. तुम्ही विचार करा, हे नेतृत्व जे तयार झाले सोपं आहे काम करणं, संकट आहेत, आव्हान आहेत, पण आपल्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवा. आपल्या नेतृत्वावर विश्वास असला, आपल्या स्वतःवर विश्वास असला, कुठल्याही गोष्टी अशक्य नाहीत, शक्य होतील. असं आजच्या या प्रदेश कार्यकारिणीच्या निमित्ताने या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी मला जी संधी दिली बोलण्याची त्याबद्दल या ठिकाणी सर्व साहेबांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि थांबतो. जय सावता.